नमस्कार, झी न्यूज 24 तासमध्ये स्वागत आहे। पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या CRPF जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली। आज रोजी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या 42 CRPF जवानांना मानवंदना देत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्याचबरोबर शहीद सैनिक वीरपत्नी, माता, पिता यांना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर खासदार, आमदार, शासकीय, निमशासकीय तसेच सर्व संघटनीय पदाधिकारी, जिल्ह्याचे तालुकाध्यक्ष आणि शहीद जवान पत्नी, माता, पिता, सैनिक परिवार उपस्थित होते। यावेळी भारतीय जवान किसान फेडरेशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद्मगत चंदनशिवे यांनी सैनिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी जीवाची बाजी लावू असे त्यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, झी न्यूज 24 तास, देऊळगाव राजा। चला, बातम्या ऐकल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। साहेबान तसेच माझ्या सैनिक वीर नारी, वीर माता, वीर पिता आणि माझे सैनिक पदाधिकारी यांचं पण मी अभिनंदन करतो। आजच्या 14 फेब्रुवारी 2019ला एक डायन हमल्यामध्ये 44 जवान आपल्या पॅरामिलिटरीचे शहीद झाले, त्यांना मी विनम्र अभिवादन करतो। आणि आजच्या व्यासपीठी मी आपणास सांगू इच्छितो, मी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आणि ह्या नात्यानं मी तुम्हाला सांगतो, मी ज्यादा कोणत्या सिच्युएशन आणि ज्यादा गोष्टी सांगत नाही बसत। माझा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा एकच आहे, मी आज व्यासपीठावर बोलताना सांगतो, ज्याही सैनिक नारी, सैनिक वीर पत्नी, माता ज्यांना ECHचे प्रॉब्लेम्स आहे, हॉस्पिटलचे प्रॉब्लेम्स आहे, पेन्शनचे प्रॉब्लेम्स आहे, शेताचे प्रॉब्लेम्स आहे, बांधाचे प्रॉब्लेम्स आहे, त्यांनी जे बी तुमचे घरेलू प्रॉब्लेम्स आहे त्यासाठी खासकर बुलढाणा जिल्ह्याच्या कोर कमिटीमध्ये अध्यक्ष श्रीकांत बंगाळे साहेब आहेत, आपण यांच्याकडे आपल्या काही प्रॉब्लेम्स असल्या तर त्या शेअर कराव्या। इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट युअर प्रॉब्लेम, तुमचे प्रॉब्लेम महत्वाचे आहे। बाकी येणार प्रवक्ते येणार, ते बोलून जाणार आणि ते त्यांचं काम संपलं की पुन्हा जसं तसं होणार। तर इथं सर्वात महत्वाचं आहे, बऱ्याच सैनिक लोकांच्या पेन्शनची प्रॉब्लेम्स ही आहे की 70 वर्षाचा जो सैनिक शहीद झाला त्यांच्या वाईफचं नाव त्याच्यामध्ये करेक्शन असल्यामुळं काय आहे की त्या लास्टच्या इयरमध्ये त्यांना ती पेन्शन भेटत नाहीये आणि त्यांना जी भेटणारी 15-20 जो हजार रुपये ती त्यांना सगळ्यात जादा महत्वाची। हे महत्वाचे पॉइंट ध्यानात ठेवावे, छोटे छोटे ते नावाची करेक्शन्स वगैरे हे पॉइंट। यानंतर मी आपणास सर्वप्रथम हा जो आयोजकांना प्रोग्राम ठेवला आणि सर्व माता भगिनी, वीर सैनिकाच्या पत्नींना जो सन्मान गौरव दिला त्याबद्दल मी ह्या आयोजक टीमचं आभार व्यक्त करतो। आणि यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये आपण कुठल्याही तुमचं एन्युअल शासकीय प्रॉब्लेम असन, कलेक्टर्स प्रॉब्लेम असन, गव्हर्नमेंट असन, आमदार खासदाराचं असन, पण ते संवैधानिक दायऱ्यात असावं। तुम्ही कोणत्याही टायमात मला कॉल करा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल या शंकाने। फक्त संवैधानिक दायऱ्यात असावं इतकंच मी बोलतो आणि यासाठीच मी आलो होतो। थांबतो। जय हिंद, जय भारत। खूप खूप